झी 24 तास एक पाऊल पुढे. तर त्यांचा ह्या म्हणजे हा जो विनोदी स्वभाव होता तो कमाल होता म्हणजे. आणि त्यांना एक गोष्ट माहिती होती, मी त्यांना सांगितलं होतं, म्हटलं बाळासाहेब मला राजकारणात अजिबात इंटरेस्ट नाहीये, मला आवडत नाही. तर मला म्हणे तुला काय आवडत नाही का, त्याच्यामध्ये काय झालं. म्हटलं बाळासाहेब मी एक सिंगर आहे आणि म्युझिक आणि राजकारण याच्यामध्ये फरक मला दिसतो तो हा आहे की राजकारण हे खोटं आहे आणि म्युझिक हे पवित्र आणि सत्य आहे असं मला वाटतं. म्हणून मी राजकारणात कधी पडत नाही, मी कुठल्याही गोष्टीवर बोलत नाही, मला कळतही नाही, मला इंटरेस्ट नाही. तर तेव्हापासून बाळासाहेब माझ्याबरोबर कधी राजकारणावर बोलले नाही किंवा त्यांनी असा हट्ट केला नाही की नाही तू बघ जरा हे जरा विचार कर, शिक तू, असं त्यांनी मला कधीही म्हटलं नाही. म्हणजे त्यांना ते कळलं की नाही हिला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. त्यांच्या एकच सूर या कार्यक्रमात आपण गायलेला होता, आपल्याला आठवत असेल? नाही मला आठवत नाही. खूप पूर्वी एक कार्यक्रम झालेला होता, शिवाजी पार्कवरच मला वाटतं तो कार्यक्रम झालेला होता, एकच सूर. महाराष्ट्र दिनही तो कार्यक्रम झालेला होता माझ्या आठवणीप्रमाणे. आणि त्यावेळेला आपण स्वतः महाराष्ट्र गीत आपण गायलेलं होतं. आणि त्यावेळेला बाळासाहेब स्वतः हजर होते आणि त्यांची ती दिलखुलास मुद्रा दुसऱ्या दिवशी सर्व वृत्तपत्रांनी आणि इतरत्रही प्रसार माध्यमांनी प्रसारित केली होती. आपल्या आठवत असेल तर एकच सूर कार्यक्रमात आपण महाराष्ट्र गीत गायला होता. त्यांनी अक्षरशः महाराष्ट्रातले चंद्रसूर्य त्या ठिकाणी आले होते. म्हणजे तो एक अभूतपूर्व योग होता. आपण गाताय आणि बाळासाहेब दिलखुलास दाद देत आहेत. आता तुमच्याशी बोलताना बाळासाहेबांच्या रसिक वृत्तीविषयी बोलताना त्याची पटकन आठवण झाली. हो 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 मला आठवतंय. आपल्या बरोबर समीरन वाळवेकर आहेत, त्यांना आपल्याला बोलायचंय. दीदी मला असं वाटतं की या सगळ्या आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या वाटचालीमध्ये आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायला हे आवडेल, कारण आपण राजकारणाविषयी त्यांच्याशी बोलत नव्हतात. एक अतिशय जिव्हाळ्याचे सुहृद किंवा आपल्या कुटुंबातली आपली रिलेशन्स होती. पण एकूणच कलाक्षेत्रात आणि महाराष्ट्राकरता बाळासाहेबांचं योगदान काय असं जर आपल्याकडून आम्हाला ऐकायचं असेल तर आपण काय सांगाल? मला याची खरंच कल्पना नाही, कारण कलाक्षेत्रात बाळासाहेब स्वतः कलाकार होते असं मी मानते. कारण ते अतिशय चांगले कार्टुनिस्ट होते. दुसरी गोष्ट त्यांच्यामध्ये ही होती की त्यांना म्युझिक कळायचं. त्यांच्या घरात म्युझिक आहे, कारण त्यांचे बंधू म्युझिक डायरेक्टर होते. राज ठाकरे गातात, त्यांना व्हायोलिन वाजवता येतं मला माहिती आहे. म्युझिक हे त्यांना अतिशय आवडायचं. पण त्यांचं म्युझिकची जी आवड होती ती मला एकदा अशीच एका कार्यक्रमात कळली ती की त्यांना आपलं नाट्यसंगीत फार आवडायचं. जुनी गाणी त्या टाईपचं त्यांना फार अपील करायचं. आणि चांगले शब्द हे त्यांना फार, म्हणजे माझी मराठी गाणी जी आहेत ती राज ठाकरेंना सांगून ते माझ्याकडनं मागवून घ्यायचे. अनेक वेळा राज ठाकरेंनी मला सांगितलं की तुमचा अमुक अमुक रेकॉर्ड त्यांना हवाय, अमुक अमुक हवाय. आणि त्यात मराठी जास्त असायची, ज्ञानेश्वरी, तुकाराम, हे अशा टाईपची गाणी किंवा मग नाट्यगीत. नाट्यगीत त्यांना अतिशय पसंत होतं. पण गायलंच पाहिजे असं काही शास्त्र नाहीये. न गाता माणसाला जर गाणं समजलं तर तो एक आर्टिस्टच असतो असं मला वाटतं. वा लता दीदी, महाराष्ट्र किंवा तुम्ही बाळासाहेबांना यानंतर काय म्हणून लक्षात ठेवाल? जर त्यांचं वर्णन करायचं झालं एक 2-4 वाक्यामध्ये तर आपण ज्याला एक संक्षिप्त स्वरूप म्हणतो, तुम्ही त्यांचं वर्णन काय म्हणून पुढच्या पिढीसमोर, आज आपले विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली अत्यंत लहान लहान तरुण मुलं ऐकतायत, तरुण मुली ऐकतायत, त्यांच्या समोर बाळासाहेब आपल्या शब्दातून काय मांडाल? माझ्या शब्दातून मी काय मांडू? अनेक त्यांचे असे गुण आहेत, पण
महाराष्ट्रापुढे मी एकच गोष्ट ठेवू शकते की बाळासाहेब मराठी माणसांचा देव होता, मराठी देव होता. आणि त्यांनी जे काही सांगितलं किंवा केलं, हा माणूस चालता बोलता देव होता. आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी भरपूर केलं आणि त्यांना अतिशय त्याचा अभिमान होता की मी मराठी आहे. तर महाराष्ट्राने हेच शिकावं त्यांच्याकडनं की खरोखरी मराठी माणूस कसा असावा. आज जेव्हा सूर्य मावळेल लता दिदी, त्यावेळेला बाळासाहेबांना अग्नी दिला जाईल आणि उद्या सकाळचा सूर्य उजाडेल तेव्हा सर्व जनव्यवहार हळूहळू पुन्हा पूर्वपदावर येतील. परंतु त्यात बाळासाहेब नसतील. उद्याच्या उगवलेल्या सूर्यकिरणातून बाळासाहेबांना आपण कसं मिस कराल, काय मिस कराल नेमकं आपल्या आयुष्यातलं? मी बाळासाहेबांना जन्मभर मिस करेन. कारण शरीर काय माणसाचं ते नश्वर आहे, पण मला बाळासाहेब नेहमी माझ्या मनात असतील. आणि त्यांनी काही सांगितलेल्या गोष्टी किंवा त्यांनी जी काही सगळ्यांना शिकवलेल्या गोष्टी आहेत त्या करायचा मी प्रयत्न करेन जोपर्यंत आहे तोपर्यंत. बाळासाहेबांच्या एक शेवटची विनंती लता दिदी, बाळासाहेबांच्या आयुष्याशी मिळती जुळती अशी एखादी ओवी आपल्याला आठवते, असं एखादं गाणं आपल्याला आठवतंय की ज्याच्यातनं बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाच्या एखाद्या मोठ्या भागाचं किंवा एखाद्या छोट्याशा छटेचंही वर्णन करता येईल? आता या क्षणाला आपलं असं कुठलं गाणं आपल्याला आठवतंय की जे बाळासाहेबांच्या किंवा ओवी ज्ञानेश्वरांची अथवा तुकारामाची किंवा नामदेवाची, मिरेची, की जे बाळासाहेबांच्या एकूणच व्यक्तिमत्वाला साजिशी किंवा थोडंफार त्यांचं वर्णन करू शकेल अशी? मी खरं सांगू तुम्हाला, मला खरं आता काही सुचत नाहीये, मला काही आठवत नाहीये. आणि सकाळपासून मी बघते आणि मी रडते आहे. तर मला म्हणजे माझा आवाज पण बाहेर पडणार नाही इतका मला त्रास होतोय आज. बरोबर लता दिदी, आपण इतक्या प्रदीर्घ वेळ झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांसाठी या सगळ्या आठवणी जागवल्यात. खरं तर आपला हा प्रदीर्घ संवाद आपल्या चौघांमध्ये चाललेला, आपण आणि आम्ही तिघं, समीरण वाळवेकर, सुधीर गाडगीळ आणि मी, अत्यंत महाराष्ट्राच्या वतीनं आपले ऋणी आहोत की बाळासाहेबांची शेवटची झालेली भेट असेल किंवा बाळासाहेबांच्या पहिल्या काही भेटी, त्यांचं रसिकपण, त्यांचं क्रिकेट प्रेम, त्याहीपेक्षा राजकारणा व्यतिरिक्त त्यांचा आपल्याला जाणवलेला स्वभाव, त्याचे वैशिष्ट्य, एकूणच सगळं आपण आज महाराष्ट्रासमोर एक प्रकारे त्यांना अंतिम विदाई देताना खुलं केलं. झी 24 तास, एक पाऊल पुढे.